पहिल्या भेटीत देमती जी जी आता मी येथच येईन. येथ येणं आणि येथच असणं म्हणजे दोन गोष्टी कठीण असतात. येणं कठीण आहे, असणं कठीण आहे. येऊन असेलच असं नसतं. म्हणजे काय? संकेतिक भाषा आहे महिमभट्टांची. इथे जी जी म्हणजे आता मी येथच येईन आणि मी येथच असेन. देमतीला असणं जमलं नाही की नाही. म्हणजे काय? कठीण आहे की नाही मराठी भाषा. असणं आणि येणं जमलं का तिला? नाही जमलं. बैसांची तोडफोड व्हायची आहे की नाही, भांडण व्हायचं, स्वामींवर राग व्हायच्या. आल्या त्या इथे परमार्गात, पण त्यांना असायला जमलं नाही. विपरीत झाल्या. महिमभट्टांच्या दृष्टिकोनातून चरित्राचा अर्थ खूप कठीण आहे. ती तसं म्हणल्या पण होईलच असं नाही. म्हणून ती जी म्हणते, जी जी आता मी येथच येईन, ज्ञानाने बोधाने वेधाने. पण मी येथची असेन असं म्हणते. सर्वज्ञ चुप बसले. त्याच्यावर स्वामींनी हो नाही 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 असं एखादा वर दिला असता तर तिचं बरोबर जमलं असतं. असणं पण असल्या नाहीत त्या, बऱ्याच वेळेला गेल्या त्या. इथे सगळं निरोपण लखुबाईसांनी पण ऐकलेलं आहे. आता लखुबाईसा पहिला प्रश्न करतात स्वामींना. जी जी म्हणाले, हे लोक लिंगे प्रतिमा देव म्हणून पूजती, तर हे कायचे? आता सध्या जो चाललाय कलियुगात ते चालू आहे सगळं. लिंग करायचं आणि प्रतिमी करायच्या, प्रतिमा, आणि त्यांना देव म्हणून पूजायचं. स्वामी म्हणतात, याशी जात्यांदाची परी झाली. पहा कसं स्वामी निरोपण करतात. जात्यांद. मग लखुबाईसाला जात्यांद माहीत नाही. जीजी म्हणाले, कसे असतात जात्यांद? यावर सर्वज्ञानी रुमण्याचा दृष्टांत निरूपला. रुमण सांगणारा एक सांगतो, ऐकणारा दुसरंच समजून जातो. ह्याला म्हणायचं रुमण. कसं? ते म्हणाले, कोणी एक गुरु असेल किंवा आपल्या घरातला प्रमुख असेल, एखादी गुरुआई असेल, ते दुधाचे गुण विशेष अनुमोदित होते शिष्याला. आपल्या परिवाराला, नौकराला सांगत असेल तो, हा दूध कसं आहे, असं मस्त पांढरं आहे वगैरे. ते सांगत असताना तिथं जात्यंध आला. जातीनं आंधळा असल्याला तिथं तो आला. त्यानं ते निरोपण ऐकलं. मग तो विचारतो, म्हणाले, दूध कसं आहे? म्हणाले, तुम्ही आता सांगितलं, मी ऐकलं. म्हणाले, ते पांढरं आहे. पण ते पांढरं ते कसं आहे? सांगणारा सांगतो, पांढरं म्हणजे तुला काय सांगू भाऊ, ते बळ्यासारखं. बगळ्यासारखं. बगळं कसं असतं? पांढरं असतं. आता हा दृष्टांत एवढा मोठा आहे, सांगायला गेल्यावर खूप मोठा आहे. बगळाच का सांगितला? कोंबडं पण पांढरं असतं ना. ते बगळा का सांगितलं जात्यंदामध्ये? किंवा जात्यंद हस्ती पाहू गेले, हे की ना, तिथं पण आहे ते जात्यंदच वगैरे. तर बगळं हुशार असते. बगळं प्राण्यांची माहिती सांगू तर चरित्र थांबला. तर तो आंधळ विचारतो, म्हणाले, हो ते बगळं कसं असते? म्हणाले, आता विषय काय सांगायचा आहे, दूध. त्याचा कलर सांगितला त्याने. आता त्याने बगळा विचारला,
म्हणाले ते रुमण्यासारखं. रुमणं माहित आहे तुम्हाला? गाईच्या गोट्यात असतं ते, असं मध्ये खवायचं असतं आणि त्याला असं वाकडे केलं असतं समोर, थोडंसं दोरी निघू नये म्हणून. खाली थोडं निमुळतं असतं, वर मोठं मोठं असतं आणि असं आकार असतो. आता ते आंधळ आहे, त्याला गाईच्या गोठ्यात रुमणं माहीत आहे, पण कल्पना करतोय ते. म्हणजे रुमणं कसं आहे हो गुरुबा? म्हणाले रुमणं सांगा की आम्हाला. मग त्या गुरुने हात वाकडा करून दाखवला त्याने. असं असतंय म्हणाले, हे बघ, असं रुमणं असते. त्यांना पण तिथल्या तिथं बघितलं. म्हणजे ह्यालाच का गुरुजी, ह्याला म्हणतात ना रुमणं? म्हणाले हा, हेच हेच बरोबर आहे. म्हणाले आंधळ्या तू लय हुशार आहे रे. आंधळ लय हुशार असते बरं. आंधळ, बहिरं आणि कोण कानं, तिरळ्या नजरेचे, आणि कोण लंगडे, भलते चोटर असतात, लय हुशार असतात. आणि कोण हुशार असतो जगामध्ये? तिरड्या डोळ्याचं मोठं हुशार असतो बरं, बांग बांग लय हुशार असतो ते. आता ह्याच्यामध्ये निसर्गानं दिलेले काही गुण असतात, काही शाप असतात. आता हे आंधळ बिचार गेलं घरी. मग घरी जाऊन बसलं, मस्त जेवलं बिलं, मग गेलं असेल कोट्यात बिटात इकडं जनावरांच्या. त्याच्या हाताला लागलं रुमणं. काय लागलं? रुमणं. त्याने बघितलं, हात लावून. आले बरोबर. कोठा देखील ते रुमणं त्याने हात वाकडा करून पाहिला स्वतःचा. आणि गुरुजींनी मला असं दाखवलं होतं. मला हे पण सेम आहे म्हणाले, असंच असते की. मग दूध ते हे म्हणून पिऊ लागला, ते आंधळ प्यायला लागला. असं त्याला टोक असते पुढं, तोंडात घेतलं आणि मग हिरड्या फुटती रगत निघे. काय होणार त्यांनी? लाकूड तोंडात घेतल्यावर परमार्गामध्ये असंच असतं, रगत निघतं. आता हे सगळे अजब दृष्टांत आहे स्वामींचे. दृष्टांत माला आहे. दृष्टपर वस्तूंना सांगून अदृष्टपर त्यात बोध टाकणे, अदृष्ट बुझवणे, करा दृष्टांत म्हणतात. दृष्टाने अदृष्टाचा अंत करायचा. दृष्टाने दृष्ट दाखवून अदृष्टाकडे घेऊन झाले. असे दृष्टांताचे हजारो अर्थ आपल्या साहित्यामध्ये आहेत. लखुबाई स्वरा हा दृष्टांत सांगितलं, निरूपण केले सर्वज्ञान. हे देमती पण ऐकत आहे. इथे देमतींच्या मनामध्ये वेगळंच उमटतं, लखुबाईचा वेगळंच समजतात हे रुमणं. मग म्हणाले तू आंधळ हुशार होतो, रगत निघाल. म्हणाले वा 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 वा, मी तर दूध पितोय, पण दूध पण निघतं या तोंडातून. परिवार असा असतो, कठीण आहे. म्हणजे ते पात्रक्षोभ, देवताक्षोभ, भूतक्षोभ सांगायचं आहे मस्त. म्हणाले अरे, म्हणाले काय करतो भाऊ तू? म्हणे दूध पिताय. अरे सांडी हे न हिरड्या फुटती, रगत निघे, परी न सांडी. गुरु सांगतात त्या. अरे नको पिऊ तू असलं विपरीतत्व, भक, निंदा, चेष्टा नको करू तू. आळंस पाळंस हे काय अनुसरल्यावर रुग्ण म्हणून पिणं आहे ते, जायबा विषारी दोष खाणं आहे ते.
हा परमार्गाचा शुश्रूषखना आहे. काय मग भाऊ तू, असे असतात 90% परमार्गात येणारे असेच असतात. त्याला फुकट खाल्लं की पचत नाही ना ते. परमार्गाच्या पंक्ती खायच्या जमत नाही त्याला. त्याला हे खावं वाटतं, हे स्वान शुक्राप्रमाणे. आता हा कोण गुरु कोण शिष्य आहे की? आणि कोण बाप आहे की? तो म्हणतो माझ्याने बापे सांगितलं, चुप बसा म्हणाले तुम्ही, मला असलं ज्ञान सांगायचं नाही म्हणाले. मी करणार आणि मी हे खाणार. मला दुःख झालं तरी चालल, नित्य नरकाला गेलं तरी चालल, पण मी हे खाणार, परमार्गाची विष्ठा खाणार. सर्वज्ञ म्हणतात तैसे कवनी एक ईश्वराचे गुण विशेष अनुमोदत होते. ह्याला दृष्टांतिक म्हणतात. कवनी एक साधू संत परमार्गामध्ये परमेश्वराचे गुण विशेष सांगत होते. ते तिथं पोथी ऐकायला बसले, त्याच्यामध्ये एक कठिया बसलेला आहे. कठिया कठिये किती आहेत बरं? आपल्या चरित्रामध्ये असे कठिये भरपूर आहेत. त्यापैकी एक कठिया, तेने पुसले हांगा परमेश्वर तो कैसा, जैसा कैलास वैकुंठीचा ब्रह्मा विष्णू महादेव. काय सांगाले ते? परमेश्वर सांगाले. परमेश्वर सांगितलं असेल त्याने, चैतन्यापर परमेश्वर. अन्यवृत्ती सांगितली आणि मग तो ब्रह्म सांगितला. म्हणजे ब्रह्म कसं असतंय सांगा बरं म्हणाले गुरुजी. मग गुरुने सांगितलं अयोध्येचा राम. राम कसा आहे म्हणाले ते, त्याची मूर्ती सांगायचं होतं. एक गेलं मूर्तीकडे. आता बोधामध्ये असे प्रकार होत असतात. मग त्यांनी सांगितलं द्विभुज चतुर्भुज म्हणून प्रतिमा दाखवली. फोटो दाखवला त्यांनी. बघाले हे असा राम असतो म्हणाले. बघ महादेव पंचानन आहे म्हणाले. बघ ह्याला म्हणायचं महादेव. मारे म्हणजे ब्रह्माच मंदिर नाही रे भाऊ. चुब असं परत त्या गुरुने प्रतिमा दाखवली त्याला रामाची. काय दाखवलं? आता काय सांगायला गेलं तर तो सांगितलं काय, आणि मग तो त्या प्रतिमेला दंडवत करतो. तो तेथेच राहतो. मग तेथेच तो झाडतो, सडा संमार्जन करतो. कुठला तरी पाला आणून तोडतो, तो टाकतो, सडा संमार्जन करतो. रांगोळ्या काढतो, कलरचे डबे आणून टाकतो, गुड्या उभा करतो. हे सगळं करतो तो. आरती ठोकतो 3 टाइम नगाऱ्यावर. असं सुरू झाला त्याचा कार्यक्रम. सुरुवात कुठून झाली ती? तो कठिया आहे. तो अत्यंत धार्मिक आणि भावनिक पुरुष आहे, वगैरे वगैरे वगैरे. दृष्टांत तुम्हाला माहीत आहे, पण ह्याचं आतलं कोड लय मोठं आहे. समजावण्यासाठी कुठली तरी भाषा वापरावी लागते. हे कळायला दुसरी भाषा वापरावी लागते, म्हणजे ते कळतं. ते परमार्गात असे असतात बसलेले येऊन वगैरे वगैरे. परिवर्तन झालेलं असतं त्यांचं, वेश परिवर्तन. आणि ते पोथी ऐकतात, अष्टीपरी ऐकतात. आणि अष्टीपरीने कसा देव मिळेल तर मला ढोऱ्या डोंगरात जाऊन मिळतो. ढोऱ्या डोंगर तो काय समाज हे आयसा असतो. म्हणजे झाडाखाली जन्मक्षेपा. मग झाड ते कसं? आपल्या पूर्वजांनी सांगायला करू आहे का नाही की? रजस्तमी निरस्ती ते झाड आहे की नाही? त्यांनी डोंगर सांगितलं, आपल्या पूर्वजांनी नाही सांगितलं. या वाचनामध्ये त्यांनी अधिकरण सांगितलं, जिथे जन्मक्षेपायला सांगितलं. हा काय बुजला? सध्या आता ही कठियाचीच परी आहे. आता सगळे जो गोंधळ चालू आहे ना सध्या, वासनिक म्हणतात साधूला कुठं सांगितलं का असलं करायला. झालं
गाडी घ्यायला सांगितलं का देवाने, सगळ्यांच्या जवळ गाड्या. जो निरोपण करतो त्याच्याकडे 10 गाड्या. असं सगळं विपरीत ज्ञान. आता काळ बदलला, वेळ बदलली, सगळं बदललं. आताच्या काळात जे आहे ते एकदम छान आहे, ते केलंच पाहिजे. पण रुग्ण तोंडात नाही घेतलं पाहिजे ते करताना, केल्यावर. असं सगळी गंमत जम्मत चालू आहे या दृष्टांतामध्ये. आज स्वामी असले असते ना, आज स्वामींनी जर हा दृष्टांत सांगितला असता तर वेगळं सांगितलं असतं. तेव्हा कठिया सांगितला असता, तो कलर दे, स्लॅब वाढवी, गव्हर्नमेंटकडून मंजुरी आणे, असं मग उद्घाटन करी, कळसारोहण समारंभ करी. हे काय आहे, हे झाडी सडा संमार्जन करी, पाला तोडी म्हणजे यजमान तोडी. आणि जमून आणल तो. हे मोठं मंदिर समजावून सांगायचं म्हणलं की अर्थ करावा लागतो आजच्या काळात. आजच्या अर्थ काळात करायचा म्हणलं दृष्टांताचा की मन दुखल्या जातात, भावना. आणि सत्य कोणाला ऐकायचं नसतं. मी असा एक अनुभव घेतला आता. सत्य नको आहे, सत्याकडे जायचं नाही. ते म्हणतात हे शब्दात सांगा तुम्ही. हा दृष्टांत आता कसा लागू होईल, असा असा दृष्टांत लागू होतो आपला. असा मस्त गमतीशीर दृष्टांत आहे हा. आपण कसे कठीया होऊन जातो हे समजून घ्यायला कोणालाही नको वाटतं. सर्वज्ञांनी लगेच सांगितलं, तेने तया अधिकची नरक होती, ते नरक होता. का बरं होता बरं नरक? त्यांचं देवाचंच केलं ना सगळं. का बरं नरक होता? प्रतिमा मांडलेली आपण, पण लक्षात येते का भानगड? काय दुश्मन म्हणलं दृष्टांत कळायला खूप कठीण आहे. आता तुम्ही ते आपलं कसं ज्ञान ऐकतो माहिती आहे का, ते त्याला सांगितले, ते त्यांना ऐकले. आपल्याला काय संबंध आहे? आपला काय संबंध आहे त्याच्यात? स्वामींना तुमचा संबंध दाखवायचा आहे की तुम्ही कसं भर करता. 3 टाइम पूजा असतात, 3 टाइम आरती नगाऱ्यावर. बहिर आहे आपलं चक्रधर स्वामी, बहिर आहेत, भैरोबा आहेत का? आवाजाने हिंसा होत नाही. म्हणजे तुम्ही जसं ज्ञान शोधाल तसं तुम्हाला आहे. भरती केल्यावर पुन्हा हे कठीया पण आपलं असं होत राहतं. स्वामी आता सांगितलं असतं मग झाडू घे, भक्तांच्या अंगावरून झाडू उतार, असं. आणि काय, पाठीवर दणकावून हान. आणि काय असतंय, ओटीत नारळ घाल, प्रसाद दे, हे सडा संमार्जन करी. मग ती फरशी पुसतो, देवाला वेगवेगळे चंदनच लावतो असं मस्त. त्याचा वेळ किती जाईल त्याच्यामध्ये सांगता येत नाही. आणि देव तो अंतर्गामी आहे, ते चतुर्स्मरण ते गेलं, हे घेतलं त्याच्या जीवनात. मग दंडवती घाली श्रीचरणा लागली. तिनं ऐकलं, निघाली. निघता दे मायसा म्हणते जी गोसावी आता आमचे गुरु. गोसावी आमच्या माथ्यावर श्री करू ठेवा. हे जमलं पाहिजे. आता देवतीला आता ते ईश्वर प्रतीती यायलेली आहे. हळूहळू कळाले तिला की स्वामींनी हा गोंधळच सांगितला, सगळं ज्ञान सांगितलं एका दृष्टांतात. तिला कळालं, माथ्यावर श्रीकर ठेवा. आणि स्वामींनी तिच्या माथ्यावर श्रीकर ठेवलेला आहे. आता ही लीळा आठवत असताना आता लीळा स्मरणात जायचं. निरोपण झाल्यावर कोणी दंडवत केल्यावर स्वामी कधी कोणाच्या हातात माथ्यावर श्रीकर नाही ठेवलाय का? बैसांच्या तरी ठेवलाय का? पण नाही, ह्या देवमतीच्या ठेवलेला आहे. भाग्यवान आहे ती. पहिल्या भेटीत उपदेश
गुरुमंत्र आहे की नाही, आणि जाताना स्वामींचा स्वीकार आहे. मग अशी देवमती खाली बसलेली दिसेल, स्वामी भोगनारायणाच्या ओट्यावर बसलेले दिसतील. आणि कुणाकुणाला आशीर्वाद दिला त्यावर स्वामीने असा माथा, कुणाला दिला नसेल तर आपण घ्यावा चिंतन करताना. श्रीकर ठेवला होता आपल्या दत्तात्रय प्रभूंनी. कोणाच्या? चक्रपाणी प्रभूंच्या. चक्रपाणी प्रभूंनी ठेवला श्रीप्रभूंच्या. श्रीप्रभूंनी ठेवला काल रामनवमीला आपल्या स्वामींच्या. आणि तो श्रीकर आला इकडे देवतीकडे. अशी ती लाईन लावायची श्रीकर. श्रीकर आठवायचा असेल तर बरं का. आठवायचं नसेल, हे आठवायचं असेल प्रपंच सोपं आहे की. हे आठवायला लागतं, कंटिन्यू आठवावं लागेल तुम्हाला. आणि कोणाच्या श्रीकर ठेवलाय सांगा बरं. श्रीकर ऐसा भावीजी ध्यायजी. मला त्याला ह्याला सांगितलं, जैसे देवतीच्या माथेवर श्रीकर ठेविला. आलं नाही ते मूर्तीवर्णात, हे की नाही. कुणाला ठेवला आणखी श्रीकर. श्रीकर दिला त्यावेळेला श्रीकर दिसेल असा दिला. श्रीकरावर पाणी पात्र घेतलं, तो श्रीकर वेगळा दिसेल. स्वामींनी वरदान दिला, असं केलं, तो श्रीकर वेगळा. आणि माथावर श्रीकर ठेव. कोणत्या कोणत्या बाया आहेत माहित आहे तुम्हाला सगळं. अशा प्रकारे ही लीळा इथे थांबते. छान छान. मग आपण देवमती कोण होत्या या विषयाकडे बघू आपण थोड्या वेळ, आणि मग सुट्टी. देवमती आता तुमच्या डोळ्यासमोर उभ्या आहे, स्वामींचा आशीर्वाद घेत आहे. स्वामी श्रीकर ठेवताय. मग त्या श्रीकराने सगळी गंमत जम्मत आयुष्यात होते. स्वामींनी तिला निरोपण करताना सांगितले की गुरुदेवताने राया यांना पाठ देऊन बसू नये पाठीमाग. आणि ते बी कसं नको करून बसायचं. आपला फेस एक समोर बसले पण असे चुळबुळीत बसले तुम्ही, मोठा महान अपराध असतो बरं. डोळ्याने हा अपराध आहे. आणि कसं बसायचं? पोथी ऐकताना झोपणे मोठा अपराध आहे. कर्म झोपतं तुमचं त्यावेळेला, पुढे प्रगती होत नाही. आणि काय अनेक गोष्टी सांगितल्यात आपल्या वेद पुराणात आणि आपल्या साहित्यात आहेत त्या. मग तो विषय ते सांगतात. आता असं केल्याने काय होतं म्हणाले, हीन भावनेने तुम्ही बसले पोथी ऐकायला, पण हीन भावनेने बसले, विचाराच्या गोंधळात बसले, विचारांचं काहोर आहे माइंडमध्ये, ट्रेस आहे, पोथी ऐकताय, काय होणार? एक तर असं योग येत नसतो. आला समजा, आणलाय स्वामीने तो शास्त्र का अपूर्व विधी ते ईश्वर सहाय्य असते. तर ईश्वराला घाम गळावा लागला हे नियोजन करायला. बाकीच्या विधी तर देवता करून घेतील तुम्हाला. पंगत ठीक आहे, 3 वर्षाच्या पंक्ती लावून देतील देवता, ओळखणी लावून टाकेल. ओळखणीला हे नियोजन करता येत नाही शास्त्राबद्दल, आहे की नाही. आणि याच्यामधून अपूर्व विधी साध्य होणार आहेत तुम्हाला. हे घडतच नाही. एक तर ऐकू वाटत नाही, ऐकल्यानंतर तुम्हाला एखादा अपूर्व विधी आला, चालून आला, तो धरता येत नाही. तो लगेच देमतेसारखं विपरीत होतोय.
अशा गोष्टी घडतात. ह्याला ज्ञान ज्ञान म्हणजे काय असते, ह्याला ज्ञान म्हणतात. आचार म्हणजे काय, तर लगेच पलटी मारणे, स्वतःला पलटून घ्यायचं लगेच, मी असं करणार नाही. भीष्म प्रतिज्ञा आपल्या दोषांची करायची आणि चालायला लागायचं. म्हणून येणं सोपं आहे ज्ञानाने, असणं कठीण आहे. नांदणं, लग्न करणं कठीण आहे, पण नांदणं होतच नाही. ह्याला म्हणायचं असणं. नांदले का? आचार्यांचा ह्याच्यावर लय जोर होता आपल्या भट्टवासांचा. पुढे सर्व आचार्यांनी ही परंपरा असण्याची चालवली. आस राहायचे, नांदून दाखव, तो विरळा म्हणाले, आहे की नाही. तिसरीवर धारेवर चाले तो, कसं वचन आहे ते, वचन पाठ आहे. काय अर्थ आहे, पुढल्या जन्मात करा. तिसरी धारेवर चाले सारखं नसते, ते वेगळं वचन. काय असेल ते असेल. तर ती देमती विचारल्यानंतर स्वामी म्हणतात असं देऊ नये. तर काय होतं, राजाच्या दरबारात बसले, नाटकं करायला लागले, तुम्ही डोळ्यानं बोटानं खणवायला लागले, डोळे कसणूक करायला लागले, तर काय होईल. नावाने राजा प्रस्तुत शोभेल. तो राजा आहे, त्याला दिसतं आले काय बसले प्रजा असली हलकट, मग जाऊ द्या, ते शोभून काय होईल, मग फाशी देईल. देवतेच्या मंदिरात गेले आणि तिथे ह्या चेष्टा केल्या तुम्ही, काय होईल. मग देवता शोभे दुःख संपाद. पहा बरं, मी काही पदार्थ सांगून नाही राहिलो तुम्हाला. दुःख संपादित म्हणजे दुःख कसं असतं माहीतच आहे तुम्हाला. हे अंगरोग सगळे, नखापासून डोक्यापर्यंत अंग रोम रोम दुखतं त्याचं. भजाळा ते भजाळा होतं. भजाळा नसलं, वाळका असलं तर संधिवात, असे बोटं चापडून बसतात, असे होत सरळच होत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, मनक्या गॅप. देवता दुःख संपाद. देवता कुणाला सोडायला तयार नाही. तुम्ही चाललात देवदर्शनाला, यात्रेला, आहे की नाही, पण घेऊन येणार काय, दुःख. का बरं असं होतं, तुम्ही एन्जॉय म्हणून गेला, ट्रिप कर्म ट्रिप म्हणून गेले यात्रेला, मनक्यात गॅप घेऊन आले आणि काय आणलं, दुसरंच आणलं त्यांनी. ही गेली अस्थी परी गेली, देव गेला, लीळा गेली, स्मरण गेलं, सगळं जातं डोक्यातलं. काय आता यात्रेहून कोण कोण काय आणायला सांगता येत नाही. कोणी 2 होऊन येतात, कोणी 4 होऊन येतात, कुणी यात्रेहून परतच येत नाही तिकडं. सध्या आपल्या पंथामध्ये हा एक प्रश्न आहे, मोठा प्रश्न आहे यात्रेकरूंच्या बद्दल. बरं, तुम्ही सहज नका ऐकू. सगळे यात्रेवरती जोर देऊन यात्रा काढतायत गाड्यांच्या. आता स्वामी असले तर काय म्हणले असते स्वामी, उद्देश तुमचा स्थानाचाच आहे, म्हणजे ट्रिप मध्ये मोडला जाईल तो ट्रिप. दुःख घेऊन याल तुम्ही, दुःख, आनंद नाही, कर्मनाश नाही होणार तुमचं. आता हे ऐकायला कसं वाटतं बरं तुम्हाला, खरं सांगा. चांगलं वाटतं. पैसे भरून केलेली ट्रिप आहे आणि 50 लोकांच्या गोंधळामध्ये मला तर असं वाटत नाही की तुम्ही क्षणभर कुठे स्थिर थांबलेले आहेत, एकांता देवाशी बोललेले आहेत. त्या ओट्यासोबत, ओट्यावर बसलेल्या स्वामींना, ओट्यातल्या स्वामींना, 2-3 स्वामी असतात तानाजवळ. एक ओट्याच्या बाहेर तुम्हाला वेलकम करायला स्वामी असतात. माझे ऋतुपुरीचे कापडे आले मा, ते वंदन मी कसं करायचं ते अवघडच खेळ आहे ते. हा बी विनोदाचाच भाग आहे. ज्ञान सांगणं म्हणजे तुच्छ आहे आता या काळामध्ये, आहे की नाही.
कठीण आहे, ज्ञान सांगता बी येत नाही. ही अशी यात्रा झाली पाहिजे. आपल्या स्थळामध्ये असं छान वर्णन केलं यात्रा कशी असावी. आणि यात्रा काढायला कोणी सांगितलंय तुम्हाला? हे मोठं पंचायतच आहे का नाही. दंडोदय आलते का स्वामी, बाबा तुम्ही दीक्षा घेतल्यावर यात्रा काढा बरं, वर्षाच्या 6 यात्रा काढा, तुम्ही अरेंज करा, हीच तुमची असती परी. काढणाऱ्यांनी काढाव्यात, आपलं काही बंधन नाही ना. तुम्हाला कोणाला काढायचं असेल तर काढा, आपल्याला काय त्रास आहे, काढल्याच पाहिजे. बद्रिकाश्रमला गेलंच पाहिजे की नाही, द्वारकेला गेलंच पाहिजे. आता ते कुठलं ड्रेस आणला ते कोणचं गाव, छोटूर काय, कोणतं देवस्थान आहे ते, खाटूश्याम. खाटूश्याम म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? हा, कोणाचं आहे ते खाटूश्याम? सांगितले 9 पावशील वरदान देशील. हा, आता आपले सगळे यात्रे करू, टोटल जेवढ्या महानुभाव पंथांच्या साधूंनी आयोजित केलेल्या यात्रा आणि ग्रस्तांच्या यात्रा कुठं चालल्या? खाटूश्याम. खाटूश्यामचा प्रश्न, खाटूश्याम. अरे तो खोटूश्याम आहे, तो खाटूश्याम काय झालाय. चाललं, पथन झालं, कलियुग आहे, आता सगळं खरं सांगायचं काम नाही राहिलं. जन्मात एकदा तर येऊन बद्रिकाश्रम केलंच पाहिजे की, कर. जन्मातून एकदा तरी तुला लखवा झालाच पाहिजे की, कर, तू कर रे. इकडं जा यात्रेला, तुझं सगळंच कल्याण होतंय. म्हणून म्हणाले ते देवता शोभे दुःख संपाद. यात्रेला गेल्यावर गेला मेला गो माय. ह्याच्यावर विषयावर न बोललेलं बरं राहिले का नाही, पण बोलावं लागेल ना, खरं कोणीतरी बोललंच पाहिजे. नाही म्हणाले आम्ही जायच्या देवाच्या साक्षीने हे चाललेलं आहे सगळं. तुला सांगितलं कोणी? तुला अस्थिपरी सांगितलेले, तू झंझट करू नको. नाहीतर तू स्मरण करत बस तुझ्या आश्रमात. आता देवाने दिलेला जो मठ आहे ना, निवांत बस, भानगडीत नको पडू, नाहीतर गाडीवर गाडी चढल, आत्मघाताने मरशील. लोक कसे म्हणतात, हे देवाला गेला ना आवडला, आहे का नाही. एक देवाला गेला ना आवडला असतं ते, दुसरं सांगतं महावाक्याच्या पोथीला गेला बाई, काय पोथीत मेलं, काय भाग्यवान आहे ते. अरे ते थंडी लागून मेलं, खाऊन मेलं ते. आणि इकडे सगळे म्हणतात काय भाग्यवान आहे, तुमची आई पोथीत मेली, पोथी बर बर बर. छवड्या साधू संतांच्या समागमात मेली, खाऊन मेली ना म्हातारी. काय बी खायचं आपलं आलेलं पाळ. गारव्यात एक थंडीत पोथी असते डिसेंबर महिन्यात, खालून गार असतं जमीन, निमोनिया टायफॉइड, त्याच्यात मेली म्हातारी. महिनाभर झाला, तिला कोणी बघितलंच नाही. मग तिथं मेली तर तिथं का पुरत नाही तिला सांगतात घेऊन जा घरी, माती करा, आता माती तुमच्या हाताने. हा, यात्रेला गेली मेली असं. तर हे कशाने मेली? ती शोभाने मेली. बर, आता गुरुच्या समोर असं केलं, देवतेला सांगितलेलं, असं गुरुच्या समोर आपण केलं, किंवा समोर न करता मनातून केलं, मनामध्ये चाललंय सगळं, तर काय होईल? नावाले गुरुची अधिष्ठाती अप्रसन्न होय. आपल्या हातात काही नाही ठेवलेलं. आणि आचार्य भट्टवास काय म्हणाले त्या ह्याला, माझ्या अभिमानाने घे, म्हणाले जाय रे, तुम्ही तुमचं शास्त्र मी सगळं शिकलंय म्हणाले, ब्रह्मविद्या
तुम्ही काय मला सांगताय म्हणाले, काय जे गुरून बिरू आले तुम्ही, माहित आहे का आचार्य तुमचा ते केशवाचार्य. केशवाचार्य. मला वाटतं हे कुणाचे गुरु होते? केशववासांचे पहिले गुरु. कवीश्वर वासांचे ना. हम्म. बाईसांचे गुरु कोण होते बरं? सुमृताबाई सगुराई होत्या आणि गुरु होते ते वामनदेव. कोण कोण होतं? कोणाच्या गादीवर बसल्या त्या पैवरती? सुमृताबाईचा त्यांची गुराई होत्या. त्या सरल्यानंतर बाई स्मृताबाईचा का समृद्धाबाईचा? समृद्धाबाईचा. समृद्धाचं आहे चरित्र. बरं, बाईसा कोण्या गावच्या होत्या? आलं नाही. बाईचा साळवेळ आलं नाही कुठं आहे की नाही? बाईसांना बघ अन्यायच आहे, आलं नाही ते. पैठणला दिलेल्या होत्या. देमती कुठं सरल्या, कुठं राहिल्या विपरीत झाल्यावर? इथे आता सुप्रीत आहे सध्या, आलेल्या आहेत त्या, त्यांना असं जमलं नाही, पुन्हा पुन्हा भांडणं करून गेल्या त्या. बाईसांसोबत तुडफोड व्हायची त्यांची. बाईसा मेल्यावर सर्वज्ञ म्हणतात, देमती राहा ना प्लीज, आता करा ना सेवा. बघही म्हणाले तुझ्या तू नातेवाईका, पैठणला भाऊ होता देमतीचा आहे ना. हे सगळं डोक्यात, हा आपला आचार आहे बरं. सगळे व्यक्तिरेखा अभ्यासणे, त्या त्या व्यक्ती लोकांचं पॉझिटिव्ह आपल्यात आहे का बघणे, निगेटिव्ह पण पाहणे, की अरे मी या प्रसवाचा तर नाही, अरे मी देमतीसारखा आहे, मला कसं वेधलं, कसं बोललं. भेटकाळात ही चर्चा असते बरं. भेटकाळ केल्यानंतर, आताचा भेटकाळ नाही, हा इथं पैशांचा काळ आहे आताचा. भेटकाळ अशी स्वप्न कधी जीवनात बळगू नका. आता ज्या प्रवाहात तुम्ही चाललात ना, अतिशय विनाशकारी प्रवाह आहे. तुम्हाला आउटपुट काय मिळणार नाही, काहीच मिळणार नाही यातून. तो भेटकाळ होता. सुख स्वास्थ्य तिन्ही झाली, आहे की नाही. बोधाची चर्चा व्हायची, एखादं अपूर्व मंथन व्हायचं, सगळेजण त्या देवाच्या चर्चावर, अनुभवावर बोलायचे. तुम्हाला कसा अनुभव आला हो, कशी प्रतीती आली, या दुःखाच्या वेळेला तुम्हाला कसं सहाय्य झालं, तुमचा धर्म कसा सांभाळला, तो विधी आचरताना कसं संकट आलं तुम्हाला, त्यातून काय शोधलं तुम्ही, हा अपूर्व विधी कसा साध्य केला, त्याला म्हणायचं भेटकाळ. भेटकाळात मला किती गाडीचं भाडं भेटलं, तुम्ही उशिरा का आले, म्हणाले मी थोडंसं तब्येत ठीक नव्हती, मला किती गोळ्या चालू आहेत, नाही ती मला इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवणच जात नाही. हे असला भेटकाळ नसते हा. हे असलं काही नसतंय भेटकाळ. तू प्रारब्ध भोग, निघ, मरायला चाललेले आहेत ना सगळे. तो त्याची साधना विचारतो. तुम्हाला लेळेमध्ये स्वामी कुठं दिसले का, खरं सांगा बरं. स्वामी भेटले का तुम्हाला, झालं का दत्तात्रय प्रभूंचं दर्शन, काय म्हणले देव तुम्हाला, उत्तरापंथीहून काय मेसेज आलाय, कधी मरायचंय आता आपणाला. ज्याला मरण कळतो तो साधू असतो. तो अरे मला तर आलाय मेसेज, म्हणाले मी. कुणाला आलता मेसेज मरणाचा? मी काय खोटं, म्हणजे खोटं नाही बोलत तुम्हाला, ह्याला साधू म्हणतात. तुम्हाला आता हकारा आला ग म्हणाले गोसाव्यांचा, चला कोणी रडू नका, मी जाणार म्हणाले. आता 3 रांजण होते, जायचे म्हणाले. आता अगोदरच तयारी 6 महिन्यापूर्वीच आहे ना. पेठे हरिवासांना आहे का नाही, कुणाचे शिष्य होते ते, परशुराम वासांचे. त्यांनी त्याला ज्ञानच सांगितलं नाही. म्हणजे बस तुला नाही सांगत ज्ञान. मग त्यांचा परशुरामांचं म्हातारपण आलं आहे की नाही, आजारी पडले बा ते झाडाखाली. आणि ते तापीत बोलले. तिथे बाजूला मंदिर होतं देवतेचं, झाडाखालचा कोळसा घेतला आणि त्या मंदिरावर ब्रह्मविद्या लिहून टाकली.
ठेवली अंतःकरणात लिहून पण टाकली. जाऊ द्या, हे तुम्हाला अवांतर वाटतं. जाऊ द्या. तुम्ही आणखी ज्ञानाच्या उच्च अधिकारावर पोहोचलेच नाही. तुम्ही ज्ञान ऐकायला पण एक भाव असतो बरं का. श्रोता जेवढा महत्वाचा आहे तेवढा वक्ता महत्वाचा आहे. वक्त्याने सोंगावं कुणाला, श्रोता तसा पाहिजे सगुण. माझ्या डोक्यात काहीतरी येतं. अखंड चिंतन असल्यामुळे त्याचं सगळं चलचित्रपट चालतो आमच्या डोळ्यासमोर. ते पेटे हरिवंशांनी खरं आपणाला हे ज्ञान आपल्याकडं पेटीत आणून ठेवलं. त्यांचे उपकार आहेत परशुराम बासांचे. नाही हे तुम्हाला काही ऐकायला मिळालं नसतं, एक शब्द सुद्धा टिपू. मग ते झाले जागे. म्हणाले, का रे शिष्या, तू काय लिहिलंस? हे म्हणाले, गुरुजी तुम्ही तापित बोलत होता. बघितलं त्याने जाऊन. म्हणाले, बापरे, काय बोललो रे तुला? एवढं भरून टाकलं तू मंदिर. आणि ती पेटी म्हणाले, अरे अदृष्टाने तुला बोध दिला. म्हणे, जाऊ दे आता, देऊन टाक परमार्गाला, मरतो म्हणाले मी आता. हो, असे आमचे आचार्य आहेत. असे सगळे आजपर्यंतचे सगळे. तुम्ही कधी आचार्य आठवता का नाही? असे आठवायला पाहिजे. कवीश्वर बाल, बायदेव व्यास, असे गुर्जर शिव्यास मोठे मोठे आहेत. मुरारी मल्लिध्वंस, पेटे हरिव्यास, नांदेडकर मुनी कोठीवास, हे की नाही? स्थान बांधणेकार कोण आहेत ते? कमळाकर मुनी व्यास कोठी. बिदरच्या भाषेला उपदेश देणारी ती कोण बाई? तिचा कोड गेला दर्शनाने. आले आमच्या बिदर. आपल्याला ते होताना तर आठवायला काय हरकत नाही ना आपल्याला. पाप तर नक्की लागणार नाही. त्यांना ते आठवलं तर त्यांची अदृष्ट प्रसन्न होईल. इथे हे सांगितले. कशावरून गेला हा विषय? गुरुची अधिष्ठाती अप्रसन्न होय. आणि तसं राहिलं तर प्रसन्न तर होईल की नाही? आपण त्यांची आठवी, तुम्ही पुराणी पडी जाल या वचनाला साक्षी ठेवून जर तुम्ही ही आठवण केली, तुम्ही विधीमध्ये बसता. विधीत प्रवेश करता आला पाहिजे तुम्हाला. इच अँड एव्हरी टाइम तुम्ही विधीमध्येच असलं पाहिजे. ढोऱ्या डोंगरात बिंगरात काय विधी नसते बरं का. विवंचन असते तिथे. प्रसिद्धी, कीर्ती, मान मान्यता. तुम्ही का गेला तिथं? कशासाठी? मरायला गेलात ना, मग मरा. तुम्ही कशाला सांगताय की मी ढोऱ्या डोंगरात चाललोय? आता सगळेजण उठले की ढोऱ्या डोंगरात गेल्यावर प्रायचित होतं का? असं काही नियम आहे का? कोण काय खूप खुसली काढायला सांगता येत नाही संप्रदायामध्ये आपल्या. आणि मोठे मोठे लोक काढतात. बाबांचं प्रायश्चित आम्हाला कुठं? ढोऱ्या डोंगरात. का? इथं झाडाखाली नाही का प्रायश्चित होत तुम्हाला? वेगवेगळ्या जिल्ह्यांनी प्रायश्चित घ्या ना, समाज प्रबोधन करा. तिथं काय? त्या ढोऱ्या डोंगराला तुम्ही निमित्त केलं. असं कठीण शास्त्र आहे. त्या ढोऱ्या डोंगराचा एक क्षोभ व्हायचा बरं एखाद्या. म्हणून गुरुची अधिष्ठाती अप्रसन्न. का बरं होते? बरं का होते ती अप्रसन्न? सांगा कारण काय? हे सगळे वचन तिथं कार्य करत. अनेक बी कारण आहेत ज्ञानामध्ये. पाठ्यस्थळामध्ये सांगितलेलं आहे आपल्या. तिला काय अडचण आहे शोभायला? का शोभते ओळखणी? ते अदृष्ट अप्रसन्न का होतो? म्हणून गुरु प्रसन्नता पाहिजे. किती प्रसन्नता आहेत परमार्गी?
तुम्हाला किती प्रसन्नतेची गरज आहे सध्या अनुसरण सिद्धीला? हम्म? ही एक सांगितली. आणि मार्ग प्रसन्नता. हं, शास्त्र प्रसन्नता आणि स्थानाची प्रसन्नता, मार्गाची, शास्त्राची, गुरुकुळाची, गुरुस्रोताची, निमित्ताची, उपकारकाची, आहे की नाही, अशी वेगवेगळ्या असतात. तर सगळ्यांची प्रसन्नता ॲक्टिवेट पाहिजे तर तुमचं अनुसरण सिद्धीला जाते. आता अनुसरणच आहे का नाही हा एक मोठा गोंधळच आहे. चला, लयच गोंधळ आहे की नाही. म्हणून ती प्रसन्नता आणि अप्रसन्नता फार मोठी कारण आहे पुनसंबंधाला. मग त्या देमतीने सगळं ऐकलं स्वामींचं आणि तो स्वामींनी श्रीकर माथा ठेविला. तिचं सगळं निवारण केलं, ज्ञान झालं तिला. म्हणजे पुढं ज्ञानानुसरणाला येणार आहे. मग पुढे ती आली पण, अनुसरली पण. काही काळाने विपरीत झाली, अनुसरली नाही. त्यानंतर पतीत झाली. मग तिला पुढे म्हणाले बोधाचे फळ होईल, संबंधाचे होईल, पूजेचे होईल, भजनाचे होईल, नमस्काराचे होईल, निरोपण ऐकण्याचे होईल. निरोपण ऐकायच्या त्या खूप वेळेला प्रकर्षाने त्यात राहायच्या. आता त्यांची लाईफ हिस्ट्री थोडक्यात डॉक्युमेंटरी त्यांनी तयार केलेली आहे ते. आणि मग ते ईश्वर त्याला प्रमादाचं जे फळ देतील त्यांना देतील. त्यापुढे भावाच्या ठिकाणी जाऊन विकल्पाला शरण गेल्या तर बोधाचं फळ नाही होणार. म्हणून ही जी लीळा सर्वज्ञांनी आयोजित केलेली आहे भोगनारायणाच्या मंदिरात ओट्यावरती, ती केवळ स्वरूपाची लीळा आहे. दंड